मंडळी, स्वारगेटच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे रोज नवनवीन कारनामे समोर येत असताना आता छत्रपती संभाजीनगर मधून अंगाचा थरकाप उडवणारं एक नवं प्रकरण समोर आलंय। 19 वर्षाच्या नराधम पोराने त्याच्याच भावकीतल्या एका 36 वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली आणि तिने त्याला विरोध केला म्हणून त्याने कटरने तिच्यावर वार केलेत। ते वार इतके भयानक होते की संबंधित महिलेच्या संपूर्ण अंगाला 280 टाके पडलेत। तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी एखादी गोधडी शिवावी तशी तिचं अंग शिवल्याची प्रतिक्रिया त्या महिलेनं एका वृत्तसंस्थेला दिली आहे। सध्या ती महिला प्रचंड जखमी असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। नेमकं काय घडलंय छत्रपती संभाजीनगर मध्ये जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, वासना ही अनेक गुन्हेगारीचं मूळ असते। वासनेच्या भरात माणूस कधी जंगली जनावरासारखा वागू लागतो त्याचं त्यालाही कळत नाही। छत्रपती संभाजीनगर मधल्या 19 वर्षीय मुलाने सुद्धा त्याच्यातल्या श्वापदाचा परिचय दिलाय। ही धक्कादायक घटना रविवारी घडली आहे। अभिषेक तात्याराव नौपुते असं त्या आरोपी तरुणाचं नाव आहे। त्या पीडित महिलेने जेव्हा या सर्व घटनेची आबिती सांगितली तेव्हा पोलिसांच्या अंगावरही काटा उभा राहिला। त्याबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक याची त्याच्या भावकीतल्या 36 वर्षीय महिलेवर वाईट नजर होती। तो नेहमी जाणीवपूर्वक त्या महिलेला त्रास देत असायचा। आरोपी मानसिक विकृतीचा शिकार असल्यासारखा वागायचा, पण ती महिला त्याला भाव देत नव्हती। मात्र त्या दिवशी त्याने कहरच केला। सदर घटनेबद्दल पीडित महिलेने दिलेल्या जबाबानुसार त्या शेतात काम करत असताना अभिषेकचा त्यांना फोन आला। तो म्हणाला की एकतर तू माझ्यासोबत झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझं जुळवून दे। त्याचं घाणेरडं संभाषण ऐकल्यावर त्या महिलेनं त्याचा फोन कट केला। त्यानंतर संध्याकाळी महिला शेतातलं काम संपवून पांदीच्या रस्त्याने एकटीच घरी जात होती। त्यावेळी रस्त्याने चालत असताना अभिषेक अचानक त्यांच्या पाठीमागून आला आणि त्यानं त्यांची वेणी खेचली। तेव्हा ती महिला खाली पडली आणि त्यांचं डोकं दगडावर आपटलं। पुढे त्यांना काही कळायच्या आतच त्यानं पहिल्यांदा कटरने त्यांच्या चेहऱ्यावर वार केला। दरम्यान तेव्हा त्यांनी ओरडायचा प्रयत्न केला तर त्यानं थेट त्यांच्या गळ्यावरच वार केला आणि लगेच संपूर्ण शरीरावर सपासप सगळीकडे वार सुरू केले। पाठीवरचा वार तर एवढा भयंकर होता की मानेपासून मांडीपर्यंतचा भाग चिरून काढला। अशा विकृत मानसिकतेच्या नराधम आरोपीपासून वाचण्यासाठी त्या महिलेने बचावाचा प्रयत्न केला, त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तो नराधम त्यांच्यावरती वार करतच राहिला। पुढे महिलेला जखमी करून तो तिथून निघून गेला आणि गावात काहीच घडलं नसल्यासारखं फिरू लागला। दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर सदर महिलेला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय। मरण यातनांपेक्षा भयंकर वेदना सहन करीत ती महिला सध्या एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतेय। छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेल्या या घटनेमुळे सध्या सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय। पीडितेने या घटनेबाबत बोलताना तिला होणाऱ्या वेदनांची संपूर्ण माहिती दिली आहे। त्या म्हणाल्या की माझ्यावर त्यानं इतके वार केले आहेत की डॉक्टरला गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलं। हे टाके शिवण्यासाठी नुसता दोराच 22,000 रुपयांचा लागलाय। एकही अवयव असा नाहीये की जिथं त्याने फाडलेलं नाहीये। त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आगदोम उठलाय। या यातना सहन होत नाहीयेत, पण मला रडताही येत नाहीये, कारण डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीनच आग होते। आता मी करू तरी काय, असं म्हणत ती पीडित महिला तिचं दुःख सांगत होती। मिळालेल्या माहितीनुसार त्या महिलेची घरातील परिस्थिती जेमतेम आहे। त्यांना 11 वर्षांची 2 मुलं आहेत। सासरप्रमाणेच त्यांच्या माहेरची परिस्थिती सुद्धा अगदी हालाकीची आहे। पीडितेवर उपचार करण्यासाठी आता जो खर्च येईल त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे सुद्धा नाहीयेत आणि त्यामुळेच आता त्यांच्या समोर उपचाराचा खर्च नेमका कसा भागवायचा हे मोठं आव्हान असणार आहे। आणि विशेष म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा त्या आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा साधा लवशेष सुद्धा नव्हता। आता त्याला त्याच्या या अमानवी कृत्याची नेमकी काय शिक्षा मिळणार याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मागच्या काही दिवसांपासून राज्यात अत्याचाराच्या घटनांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। कालच मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये एका मुलीवर 5 नराधमांनी सामूहिक अत्याचार केला। ते प्रकरणही आता चर्चेचा विषय बनला असून राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय? आता या आरोपीला नेमकी कोणती शिक्षा व्हायला हवी? तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।